ग्रुपवर हे दोन दिवस तुम्हाला ऐकायचं ठीक आहे। महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे जे आहे आशा आणि गट प्रवर्तक आहे त्यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे। 12 तारखेपासून यांचं आंदोलन सुरू आहे। राज्य सरकारने त्यांच्या ज्या मानधनवाढीसह ज्या अनेक मागण्या होत्या त्या मागण्या मान्य केल्या, मात्र शासन निर्णय काढण्यासाठी कुठेतरी जो आहे विलंब केला जात आहे, तो काढला जात नाही। आणि यालाच धरून जे आहे या आयटकचे ज्या महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते जे आहे आणि आशा गट प्रवर्तक संघटना आहे त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। नागपुरातील जिल्हा परिषदेचे आवारात सध्या या महिलांचा जो आहे आपल्याला घोषणा देताना आपण पाहू शकतो कशा पद्धतीने महिला मोठ्या संख्येने जे आहे आशा इथे उपस्थित झालेले आहे आणि सरकारच्या विरोधात हल्लाबोल देताना जे आहे तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भात त्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ। दादा काय नाव आहे तुमचं? आपल्याला माहीत असेल की आशा आणि गटप्रवर्तक यांनी आज नागपूर जिल्हा परिषदेचा घेराव आंदोलन केलेलं आहे। आपल्याला मागच्या वर्षी जे ऑक्टोबर महिन्यामध्ये 23 दिवसाचा आशा आणि गटप्रवर्तकांनी राज्यव्यापी संप केला। या संपामध्ये शासनाने त्यांना 2000 दिवाळी बोनस, 7000 रुपये मानधनवाढ, त्यासोबतच गटप्रवर्तकांसाठी कॉन्ट्रॅक्टमध्ये समायोजन आणि 10,000 रुपये मानधनवाढ असं जाहीर केलं, पण त्याचा अजूनही अद्याप शासन आदेश शासनाने काढलेला नाही। त्यामुळे 12 जानेवारीपासून परत महाराष्ट्रातील संपूर्ण आशा गटप्रवर्तक या बेमुदत संपावरती गेलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज स्थानिक प्रशासनाला जे आम्हाला जागवायचं होतं म्हणून विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद या दोन्ही प्रमुख पदाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यासाठी आणि शासनाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हा परिषदेचा घेराव आंदोलन केलेलं आहे। आज तुम्ही आंदोलन करतात, घेराव घातलेलाच आहे तुम्ही जिल्हा परिषदेला। हे आंदोलन कशा पद्धतीने असं सुरू ठेवणार आहे की आज फक्त निवेदन देऊन हे पहिली स्टेप आहे? आज आम्ही शासनाला फक्त निवेदन देत आहोत। पुढे शासनाने जर दखल घेतली नाही, कारण की आम्ही 14 दिवस आधी पण शासनाला नोटीस दिलेली आहे, तेव्हा शासनाने दखल घेतली नाही, तेव्हा शासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी, नाही तर या आणखी पुढे तीव्र आंदोलन आयटक महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करू हे शासनाला आम्ही इथून चेतावणी देत आहोत। तुमचं हे आंदोलन सुरू आहे, आंदोलनाचा सध्या आरोग्य व्यवस्थेवर काय परिणाम पडलेला आहे? कुठेतरी सर्वसामान्यांना तर वेठीस धरत नाही ना तुम्ही, असं तर नाही वाटत? हे बघा, हे आंदोलन सर्वसामान्यांना वेठीस धरण्यासाठी नाही आहे। या महाराष्ट्रामध्ये जे 80,000 कर्मचारी वावरतात ते सुद्धा या देशाची सामान्य जनता आहे। तेव्हा सामान्य जनता जर शासनाच्या धोरणामुळे आर्थिक कुपोषित होत असेल तर त्यांचंही सरकारने लक्ष दिलं पाहिजे। आणि गाव पातळीवरती आम्ही काम करणारे लोक आहोत, तेव्हा आमचं काम सरकारला रिपोर्टिंग करणं बंद आहे, पण गावचं आरोग्य सांभाळणं आम्ही बंद केलेलं नाही, फक्त आम्ही शासनाला रिपोर्टिंग करणं बंद केलेलं आहे। नक्कीच आरोग्य व्यवस्थेचं जे महत्त्वाचं काम आहे ते आशा आणि गटप्रवर्तक करत असतात, मात्र त्यांनी जे आहे आपलं काम जरी बंद केलं असलं तरी ते शासनापर्यंत काय काम चालू आहे हे सांगणं बंद केलं आहे। मात्र त्यांनी आरोग्य व्यवस्था अजून कोलमडू दिली नाही, त्यांचं काम जे आहे ते गाव पातळीवर सुरू आहे। त्यामुळे पुन्हा आंदोलन करायला लावू नका, याच्यासाठीच आज घेराव घालून जो आहे निवेदन दिलं जाणार आहे आणि लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्या असं जे आहे मागणी त्यांच्याकडून केली जाते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ होलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।